एक सलमान कलदाणे नावाचा एक चोर आहे, जो म्हणजे त्याची गँग आहे बेसिकली 8 ते 9 लोकांची. कोपरखऱ्याला राहतो. आपल्या नवी मुंबईतील उल्वे, उरण आणि आपला पनवेल सिटी या परिसरामध्ये जे ट्रेलर कंटेनर्स येतात JNPTचे, जे माल वाहतूक करतात, रात्री जेव्हा ते हॉल्ट करतात त्यातलं डिझेल आणि टायर चोरीच्या घटना सातत्याने आपल्याकडे घडत होत्या. यातला मुख्य आरोपी जो गँग लीडर आहे सलमान कलदाणी, याची माहिती जेव्हा आमच्या ACP क्राईम ब्रांच लांडगे साहेबांना मिळाली तेव्हा आमच्या युनिट 2च्या टीमनी त्याचा शोध घेऊन अटक केली. साधारणतः 9 गुन्हे मध्ये यापूर्वी त्याच्यावरती दाखल होते किंवा त्या गुन्ह्यात तो अरेस्ट होता. त्यानंतर गेल्या 2 वर्षापासून तो वॉन्टेड होता. ह्या 2 वर्षात त्यांनी आणखी 5 गुन्हे त्याच्या टीमनी केले. सध्या तरी आपला निष्कर्ष म्हणजे आपण निष्पन्न झालेले आहे. 5 गुन्ह्यामध्ये तो वॉन्टेड आहे. त्याचे 8 साथीदारसुद्धा आपल्याला निष्पन्न झालेले आहे. अशा प्रकारे डिझेल चोरीचे आणि टायर चोरीचे हे गुन्हे निष्पन्न झाले. बेसिकली हा सगळा विषय जो आहे तो ट्रेडशी संबंधित आहे. नवी मुंबईतनं जो मोठ्या प्रमाणात व्यापार चालतो JNPT पोर्टातनं, हा याला कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट होत असताना ह्या चोरीच्या घटनातनं दिसत होता आणि वाहतूकदारांमध्ये सुद्धा असंतोष त्याच्यामुळे निर्माण होत होता. तर हे सुद्धा डिटेक्शन जे आहे ते नवी मुंबईमध्ये आपल्या क्राईम ब्रांचने केलेलं आहे. ट्रेडच्या संबंध म्हणजे काय, मला याच्यापूर्वीच म्हटलं की JNPTवरनं सगळे ट्रेलर कंटेनर निघतात आपल्याकडनं. जेव्हा हा यांना वेळ दिलेला असतो, यांना माल घ्यायचा पण आहे इम्पोर्ट झालेला आणि एक्सपोर्टसाठी माल आणायचा पण आहे, पण जेव्हा हे मध्ये थांबतात आणि याच्यातलं डिझेल चोरी होतं किंवा याचे टायर चोरी होतात तर ते योग्य वेळेमध्ये तो माल पोचत नाही. शिपिंगमध्ये एक्सपोर्टचा पण पोचत नाही आणि इम्पोर्टचा घेतलेला पण इम्पोर्टदारापर्यंत पोचत नाही आणि मग ते सिस्टीम कुठेतरी मध्ये कोलॅप्स व्हायला सुरुवात होते. तर हे होऊ नये यासाठी हे गुन्हे महत्त्वाचे होते. म्हणून हे गँगला आम्ही पकडलं, जेणेकरून ट्रेड व्यवस्थित सुरू राहावं. ते विकतात बेसिकली, चोरलेलं डिझेल इतर ठिकाणी विकतात, कारण ते चोरीचं डिझेल आहे. ते कोणी पण कमी पैशामध्ये, जर बाहेर 90 रुपयाचा रेट आहे डिझेलचा तर 80 रुपयाला कोणी पण विकत घेईल. सो त्यांचं ते प्रॉफिट त्याच्यामध्ये त्यांना मिळतं. तर इट डिपेंड्स की ट्रकला पाहिजे, आपल्याकडे डिझेलचा वापर करणारे बऱ्याचशा गोष्टी, JCBला डिझेल लागतं, त्यानंतर आपल्या क्वारीला डिझेल लागतं, बोटीला डिझेल लागतं. सो ते वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा वापर करायचा. दोन्ही केसेस वेगळ्या आहे, दोन्ही गँग्स वेगळ्या आहे, दोन्ही प्रकार गुन्ह्यांचे वेगळे आहेत.